हवामान विभागाने अलर्ट दिलेला आहे, आपल्याकडनं काय उपाययोजना असणार? अगोदर तर मी थोडक्यात एक माहिती देते की आपल्याकडे काय नेमकं अलर्ट आहे, सो दॅट सगळ्यापर्यंत ती माहिती पोहोचून जाईल. तर आपलं जे हवामान विभागाने जे अलर्ट इथे दिलेला आहे तो खूप जास्त पाऊस म्हणजे 200 ते 300 mm पुढे काही तासात येऊ शकतात असा त्यांचा हे आहे. आणि क्लाउड बस्टचा ढग फुटण्याचा पण त्याच्यात थोडासा त्यांनी इशारा दिलेला आहे. तर त्याप्रमाणे जर तुम्ही पाहिला तर नाशिक आणि त्र्यंबक या क्षेत्रात त्यांनी दिलाय. नाशिक म्हणजे नाशिक शहराजवळचा जे त्र्यंबककडचा भाग आहे तिथे खूप जास्त पाऊस होऊ शकतो आणि त्याचा इमिजिएट इम्पॅक्ट आपल्यावर पण येईल. आपल्याकडे पण तो तसा रेड अलर्टच त्यांनी जाहीर केलेला आहे. त्याप्रमाणे अजून त्यांच्याकडनं जी इन्फॉर्मेशन मिळालेली आहे, हा वन्स इन 10 years एक इव्हेंट आहे. म्हणजे असं होऊ शकते की उद्या जे पाऊस पडणार ती पाऊस मागच्या 10 वर्षात एका दिवसात सगळ्यात जास्त पाऊस होईल असा पण इशारा त्यांनी त्यांच्याकडून थोडा आलेला आहे. तर त्यामुळे सगळ्यांनी थोडी जास्त काळजी घेण्याची गरज आहे. आता जे क्रिटिकल टाइम आहे ते पण मी सांगते. आपला जे मेन टाइम पिरियड सुरू होतोय ते आज संध्याकाळी 6 वाजतापासून सुरू आहे की 6 वाजेपासून पाऊस सुरू होईल. नंतर रात्री 1 ते सकाळी 10 पर्यंत, मी परत सांगते, रात्री 1 ते सकाळी 10 पर्यंत सगळ्यात जास्त क्रिटिकल पिरियड आहे, जेव्हा सगळ्यात जास्त पाऊस येईल आणि मॅक्सिमम पाऊस या काळात येऊन जाईल. 10 नंतर थोडा पिरियड सेफ होऊन जाणार, परंतु तो पावसाळ्याच्या दृष्टीने सेफ होणार की पावसाला थोडी कमी होईल. परंतु आपले जे नदी नाले जे प्रवाह आहेत म्हणजे ज्याच्यात प्रवाह खूप वाढणार आहे तो उद्या रात्रीपर्यंत वाढत राहील अशी अपेक्षा आहे. कारण की वरून जे कॅचमेंट एरियामधून जे पाणी यायला वेळ लागतो, 5-6 तास तरी लागतात. तर आज 6 पासून संध्याकाळी 6 पासून उद्या संध्याकाळी 6 पर्यंतचा खूप क्रिटिकल पिरियड आहे. त्याच्यात हायएस्ट क्रिटिकल पिरियड रात्री 1 ते सकाळी 10 आहे. म्हणून आपण या सगळी गोष्टी बघून जे उपाययोजना केलेल्या आहेत ते आता मेयर मॅडम आणि डिप्टी मेयर साहेब पण सांगणार. तर मोस्टली तोच आहे जे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी पण निर्देश दिले होते की सगळी शाळा बंद करायचे आणि आपले जे वर्क फ्रॉम होम करायचे. मॅडम तुम्ही जो वेळ सांगितला तो आज रात्री 10, आज रात्री 1 पासून सकाळी 10 पर्यंत. ओके. आणि 6 ते 10 पण काहीतरी बोलले. 6 वाजता पाऊस सुरू होईल, परंतु त्याची इंटेन्सिटी वाढून 1 वाजतापासून जी इंटेन्सिटी खूप वाढणार आहे. मध्यरात्री 1 ते सकाळी 10 पर्यंत. परंतु 6 पासून आज संध्याकाळी 6 पासून अलर्ट आहे. सगळ्यांनी आता त्यांचे घरी जावा, बाहेर पडायचे नाही. आपल्याकडे वृक्ष पडतो इकडे तिकडे, आपल्याकडे कुठे काही खड्डे पण होत आहे जे कारण की भरपूर युटिलिटीचे काम झाले आहे, अजूनही चालू पण आहे. तर अशी सगळी गोष्टी आहेत. तर 1 दिवसासाठी ट्रॅव्हल आता थांबवावे. आज पण संध्याकाळी कुठे जाऊ नये, उद्या पण कुठे जाऊ नये असा लोकांना आमचा एक आव्हान आहे. हो, आपण हा जो आता निर्णय घेतलेला आहे, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील अलर्ट जारी केलेला आपण बघू शकता की महाराष्ट्रामध्ये विशेष करून त्र्यंबक नाशिक हा जो झोन आहे तिथे ढगफुटीची शक्यता आहे. आणि ज्या काही टेक्निकल डिटेल्स आहेत ते आता सन्माननीय आयुक्तांनी आपल्याला सांगितलेले आहेत की हा पाऊस जो आहे तो वाढता ह्या पर्टिक्युलर वेळेत वाढणार आहे. आणि आता आपण बघू शकता की याचा जो वेग वाढेल आणि कॅचमेंट एरियानंतर जे काही आपण म्हणतो आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते या ढगफुटीमुळे. आणि म्हणून ही काळजी म्हणून आपण करतोय की आधीच आपल्या रस्त्यांवरती खूप सारं ट्रॅफिक आहे, म्हणून उद्या सर्व शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे असे निर्देश जारी केलेले आहेत. आमची चर्चा झाली होती आणि त्यानुसार आपण बघितलं असेल की मगाशी कलेक्टर साहेबांनी देखील आपल्याला तसे निर्देश दिलेले आहेत आणि महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. याचबरोबर आम्ही सगळ्या नागरिकांना आवाहन करतो आहे की जितकं शक्य होईल तितकं कमी आपण बाहेर पडावं आज संध्याकाळपासूनच, कारण पावसाचा जो ओघ आहे तो वाढणार आहे आणि हळूहळू हे पाणी रात्री आपल्याला लागणाऱ्या ज्या काही वस्तू असतील, खाण्याच्या असतील, दुसऱ्या दिवशी स्वयंपाकाच्या काही वस्तू लागणार असतील त्या वस्तू आपण घरात आधीच आत्तापासून आणून ठेवाव्यात. कारण उद्या कदाचित अशी परिस्थिती येऊ शकते की आपल्याला घराबाहेर पडणं थोडं पॉसिबल होणार नाही. जर अशी काही परिस्थिती आपत्कालीन आली तर आपण सर्व सामग्री आपल्या घरात असावी आणि जिथे जिथे असं पॉसिबल आहे की अलर्ट आहे किंवा एखादं झाड पडू शकतं त्याचे अलर्ट आणि त्याचे व्हॉट्सअप SMS किंवा त्या काही सूचना ज्या असतील त्या आपण आपल्या आजूबाजूला एकदम आपण जे म्हणतो अलर्ट राहून
आम्हाला कळवण्यात याव्यात, जेणेकरून अशी आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये, जेणेकरून की एखादा वृक्ष पडलेला आहे, आपल्या ज्या गाड्या असतील त्या आपण बघाव्या की वृक्षाखाली लावू नये या परिस्थितीमध्ये. आणि कुठे देखील जिथे जिथे असं जिथे पडका वाडा असेल किंवा एखादी धोकादायक इमारत आपल्याला माहीत असेल तर त्याचा आपण इथे महानगरपालिकेकडे आपण मेसेज करावा, कॉल करावा किंवा आपला जो नंबर आहे त्यावर संपर्क करावा, जेणेकरून आपल्याला तिथे अलर्ट झूम करता येईल. आता चालू असलेले सिंहस्थाचे जे एवढे सगळे कामं आहेत तिथे आज सकाळपासूनच आम्ही दौरे करतो आहे आणि तिथे सेफ्टी नॉर्म्सचा आपण निर्णय घेतलेलाच आहे. पण जिथे जिथे रस्ते खचलेले आहे, पुन्हा एकदा प्रशासन म्हणून आम्ही तर सगळी काळजी घेतोच आहे, पण प्रशासन आणि ठेकेदारांना वारंवार सूचना केलेल्या आहेत. आपण पण नागरिक म्हणून जिथे जिथे असं होत असेल तिथे आपल्या परिवाराला आपण स्वतः आणि आजूबाजूच्यांना, शेजारच्यांना, नातेवाईकांना सांगा की उद्या आपण बाहेर पडू नये, जेणेकरून आपल्याला कुठलाही धोका होणार नाही. आणि हॉस्पिटल्स करता विशेष करून ॲम्ब्युलन्स असतील आणि इतर जी व्यवस्था असेल त्यासाठी आपण जे कोणाचे हॉस्पिटलमध्ये नातेवाईक असतील किंवा असेल त्या हॉस्पिटल्सचा देखील संपर्क आपण करून ठेवावा आणि त्याची काही व्यवस्था जी असेल त्यासाठी आपण विशेष काळजी घेतली पाहिजे पेशंटसाठी, जेणेकरून त्यांचं जे काही व्यवस्था असेल ती एका ठिकाणीच लागली पाहिजे या दृष्टीने काम झालं पाहिजे. प्रायव्हेट हॉस्पिटल्स असतील किंवा मनपा सिव्हिल असेल आपलं शासकीय असतील त्यासाठी आपण विशेष काळजी घ्यावी. अनेक गोष्टी आहेत छोट्या छोट्या ज्या आपण ह्या माध्यमातून नागरिकांना कळवू इच्छितो की सतर्कतेचा इशारा हा नाशिक शहरात देखील आहे आणि नाशिकच्या आजूबाजूला जास्त वृष्टी होऊ शकते इगतपुरी आणि त्र्यंबक या भागामध्ये, म्हणून आपण उद्याकरता बाहेर पडणं टाळावे एवढी आमची नाशिककरांना सर्वांतर्फे विनंती आहे. आपल्या काझीगडी सारखे जे काही ब्लॅक स्पॉट्स आहेत शहरामध्ये ते आपण काही आयडेंटिफाय करून त्याच्यासाठी काही वेगळे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतोय का? नक्कीच, जसं मी आता तुम्हाला सांगितलं की प्रशासनाकडे देखील यादी आहे की आपले वीक स्ट्रक्चर्स कोणते कोणते आहेत. त्यासाठी आत्ताच जसं 6 वाजेपासून आपण पुढे काही पाऊस वाढणार आहे तर आत्ता आमची टीम तिथे आपण मॉन्सून टास्क फोर्स नेमलेलाच आहे. त्यात अजून काही अधिकाऱ्यांना आपण आता नेमलेले जे लोक आहेत ते तिथे जाऊन एक सर्वे करूनच घेतील आणि त्या अनुषंगाने काही तिथे अजून उपाययोजना करायच्या असतील, सेफ्टीचे काही पाळायचे असतील किंवा काही स्ट्रक्चर्स असतील किंवा काही मध्ये रस्त्यात येणाऱ्या काही स्ट्रक्चर्स किंवा अडथळे असतील ते काढण्यात येतील. पण दर पावसाळ्यामध्ये टेकडीच्या बाजूचे घरं खाली कोसळतात. आता जर पाऊस एवढा पडणार आहे तर त्या घरांना संपूर्ण धोका राहणार, तर ते काही रिकामं करणं, त्यांना इतर ठिकाणी स्थलांतरित करणं. आता हा निर्णय जो आहे तो संध्याकाळी आपण पावसाचा वेग किती वाढतो आहे काय त्यानुसार घेऊयात आणि पहाटे हे वाढणार आहे. तर आता 6 वाजल्यापासून यापुढे काय होतं आहे, आमची जी टीम आहे तिथे जाऊन प्रत्यक्ष त्याचा सर्वे करणार आहे आणि जर काही घरं आपल्याला खाली करावी लागली तर ती निश्चित करावी लागणार आहे. मागच्याही पावसात जेव्हा आपण बघितलं होतं की मल्हारखानसारखं ठिकाण असेल किंवा इतर ठिकाण जिथे पाणी खूप वाढलं होतं आपण त्यांना शिफ्ट केलेलं होतं काही काही समाज मंदिरांमध्ये आणि मोठे आपले जे काही शेल्टर्स आहेत तिथे शिफ्ट करण्यात आलं होतं त्यांना. त्यामुळे अशी जर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर नक्कीच महानगरपालिका त्याचीही व्यवस्था करेल जिथे आपल्या सगळ्या लोकांना शिफ्ट करता येईल आणि त्यांच्या भोजनाची देखील सोय करता येईल. मुंबईच्या काही भागामध्ये खासगी आस्थापनांना होम फ्रॉम वर्कच्या काही सूचना देण्यात आल्या. नाशिकमध्ये तशा नाशिकमध्ये काही नक्कीच आपण हेच सांगतोय की सगळ्यांनी उद्या वर्क फ्रॉम होम अवलंबावं. सगळ्या ऑफिसेसला आणि प्रायव्हेट जे काही ऑफिसेस आहेत त्यांना देखील आम्ही सूचित करतो. जेव्हा आम्ही शाळांना सुट्टी दिलेली आहे आणि आपण सांगतो आहे की तुम्ही घरातच राहा, ज्या काही वस्तू लागणाऱ्या असतील अर्जंट 1-2 दिवसाच्या त्या तुम्ही घरात साठवून ठेवा, याचाच अर्थ असा आहे की सगळ्यांनी वर्क फ्रॉम होम करणं अपेक्षित आहे. सर्व जे काही प्रायव्हेट आस्थापना असतील त्यांना देखील या गोष्टींमध्ये सूचित केलं जात आहे. ज्या काही शासकीय आस्थापनेच्या गोष्टी आहेत जिथे आम्ही फील्डवर राहणार होतो हे आम्ही स्पष्ट केलेलं आहे. महापालिकेच्या ज्या आपण शाळा म्हटलेल्या आहेत तर त्या नाशिक शहरातील म्हणजे खासगी आणि या सर्व काही मी सगळी उपाययोजना एकदा संक्षिप्त सांगते. शासकीय कार्यालय पण निर्देश काढलेले आहेत. सांगते मग वाढवू शकते. एक मिनिट, एक सगळी उपाययोजना सांगते काय काय केलेली आहे मग तुम्ही. बेसिकली आपला काय विषय आहे की आपण सगळी शाळा बंद करायला ऑर्डर दिलेला आहे. तशी आपण एक डायरेक्टिव्ह काढली आहे प्रायव्हेट सह
सगळी शाळा म्हणजे त्याच्यात शासकीय, प्रायव्हेट, निमशासकीय सगळी येऊन जातात. दुसरा वर्क फ्रॉम होमचे डायरेक्टिव्ह आहे की कंपनीज, ऑफिसेस जे बंद ठेवून वर्क फ्रॉम होम ठेवायचे. तिसरा अजून आमचा एक हा इशारा आहे की कारण की पाऊस खूप जास्त आहे तर मार्केट्स आणि मार्केट प्लेसेस पण आयडियली सगळी असोसिएशन्सनी बंद ठेवली पाहिजे अशा प्रकारचा आम्ही एक डायरेक्टिव्ह देतोय. तसं ते आपण 100% कंपल्सरी करू शकत नाही कारण की खूप काही एसेन्शियल कॉमोडिटीजची जे वस्तू असतात ते आपण नसेल त्यांची दुकान वगैरे बंद करू शकत नाही. परंतु मार्केट एरियाज पण बंद करून ठेवले पाहिजे. लोक बाहेर पडलेच नाही पाहिजे. तेवढा आपला सगळा नियोजन तसाच आहे. तिसरी उपाययोजना जी केली आहे ते सगळे धोकादायक स्ट्रक्चर्स आहे. समजा तुम्ही काजीगडीचं सांगितलंय किंवा आपले अजून नदी काठी भरपूर असे जुने वाडे आहे, मागे पण एक पडला होता किंवा झाडे आहेत. तर आपण असे जे स्ट्रक्चर्स आहे किंवा जुने वाडे आहे तिथे नोटीस लावणं सुरू केलेलं आहे की याचे जवळ उभे राहू नये, हे पडू शकतो अशा प्रकारची पण आता आपण ऑलरेडी कारवाई सुरू केलेली आहे. पुन्हा सगळे बंद केलेले आहे म्हणजे कुठलीही ऍक्टिव्हिटीसाठी बाहेर नाही पडायचे. येस, पब्लिक प्लेसेस, गार्डन्स, मार्केटची सगळी गोष्टी बंद केलेल्या आहेत बाहेर. हा, त्याच्यात ते आपले जे ब्रिजेस आहे, लोक काय करतात पुलावर येतात बघायला पाणी किती आहे काय आहे. मागच्या वर्षी आम्ही स्वतः एक्सपिरियन्स केला होता. 2 मुले वाहून गेले होते आपले बापूपूलकडे कुठेतरी, ते एक होता विषय किंवा फॉरेस्ट नर्सरीपूलकडे. तर त्यासाठी पण परत सगळ्यांना माझा हे आहे की बाहेर पडू नये, पर्यटनासाठी पण पडू नये, काहीच पडू नये. घरात बसूनच पावसाळ्याचा हे करा, आनंद घ्या. आपल्या परिवारासोबत मॅडम कॉलेज पण बंद करा. उद्या शाळा बंद केलेली आहे. आपण शाळा, प्रायव्हेट शाळा मॅडम पुढच्या 48 तासांसाठी काही आपण एक वेगळा हॉटलाईन नंबर म्हणा किंवा एक इमर्जन्सी नंबर आपल्याकडनं जारी करतोय का काही? आपला हेल्पलाईन आहे. आपले सगळे जे मी सांगितलं आपण सर्व फील्डवर असणारच आणि हेल्पलाईन ऑलरेडी आहे. त्याच्यावर 24/7 हेल्पलाईनच्या डिझास्टर सेलनी पण केलेला आहे. आमचा पण आहे, कलेक्टर ऑफिसचा पण असते, इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर आपला आहे. तर त्याप्रमाणे ते सगळं ऍक्टिव्ह राहील. काहीही विषय कुठेही झाला तर आपण पूर्ण टीम, माझी फायर ब्रिगेडची टीम, रेस्क्यूची टीम, ही सगळी टीम जी आहे ते आम्ही रेड अलर्टवर म्हणजे ते हाय अलर्टवर ठेवलेले आहे. ही इमर्जन्सी टीम आहे ही फक्त नाशिकसाठी काम करणार आहे की ग्रामीण भागाचा नाशिक कॉल असला शहरासाठी. तरी बाहेर जाणार? नाही, डिपेंड करते ते. जर आपल्याकडे ती एक्सपर्टीज असेल तर आपण बाहेर पण जाऊ शकतो आणि आपल्याकडे तेवढा गरज नसेल मॅडम, पण महापालिकेकडून किती इमर्जन्सी पण तयार करण्यात आले? आपण 6 प्रत्येक डिव्हिजन मध्ये मॉन्सून टास्क फोर्स तर केलाच होता मागचे काही 10 दिवसापासून तो चालू आहे. त्याच्या व्यतिरिक्त आता प्रत्येक वॉर्डमध्ये जिथे जिथे जशी गरज आहे ते मटेरियल आणि मशिनरी सगळी रेडी करून आपण ठेवलेली आहे. मॅडम, आमच्या वेळेस असं झालं होतं की गंगापूर धरणामध्ये अचानक रात्री ढगफुटीचा पाऊस झाला आणि सकाळी पाणी सोडल्यामुळे सगळं शहर पाण्यात पाणी गेलं. होतं. तर हे असं झालं तर आपण काय व्यवस्था केली? नदीकाठच्या बाजूला आपण टीम केव्हाही ढगफुटी गंगापूर धरणाच्या पांडव क्षेत्रात झाली तर अडचणीत होऊ. तर आपण त्या दृष्टिकोनातून काय सूचना देऊ आपण एक नदीकाठच्या एक गाडी फिरवू आपण तिथे आणि सर्वांना सूचना देऊन टाकू. सगळ्यांना सूचना देण्यात येत आहे की नदीकाठचा जो परिसर आहे, कारण रात्रीतून पाऊस वाढणार आहे, कारण सगळे झोपेत असणार आहे, तेव्हा 1 वाजेनंतर सगळ्यात जास्त पाऊस इथे सांगितलेला आहे. की मागच्या वेळेसारखी जेव्हा एक पूर परिस्थिती झाली होती ते पुन्हा उद्भवू नये म्हणून आपण सगळ्यांना हा अलर्ट जारी करतो. या प्रेसचा तोच ऑब्जेक्टिव्ह आहे की आपल्या नागरिकांनी सतर्क राहावं. जिथे जिथे ज्यांना शक्य आहे नदीकाठच्या नागरिकांनी 1 दिवसाकरता नदीकाठ पासून स्वतःच्या नातेवाईकांकडे जर जाता आलं तर त्यांनी तेवढं करावं. कारण जर ही पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली 1 वाजेनंतर तर तिथे रेस्क्यू ऑपरेशन करणं हे कठीण होईल. त्यापेक्षा आपण आता जो काही 6 वाजेनंतर एक आढावा घेतो आहे त्यामध्ये जर असं झालं तर नक्कीच पुराची परिस्थिती होऊ नये आणि मागच्या सारखं होऊ नये म्हणून सगळे जे नदीलगतचे जे रहिवासी आहेत आणि परत जर पाणी सोडायची वेळ आली तर जिथे जिथे आता ऑलरेडी आपल्याला रेड लाईन आणि ब्लू लाईन मार्किंग केल्या आहे अशा नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी जे अवलंब करायचा आहे तो आपण केला पाहिजे. त्यासाठी आपण प्रिपेअर्ड होतो. काही एक सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की गोदाघाट परिसरात जे भाविक येतात इतर राज्यातनं त्यांच्या बस त्यांची वाहनं तिथे लावलेली असतात. तर तातडीने आता आपण अशा काही अधिकाऱ्यांना सूचना देतो का ते सगळं व्हॅकेंट करावं? आमच्या पोलीस सोबत बोलणं झालं आहे माझं आणि ते पण त्यांची प्लॅनिंग करतात. त्यांच्याकडे आयडेंटिफाईड स्पॉट्स आहे. आपल्याकडे पण एक फ्लड रेझिलियन्सची स्टडी झाली होती त्याच्यात हे सगळे स्पॉट्स आहे. ऑलरेडी ते पोलीसशी बोलणं झालं आहे. ते पण त्यांचं नियोजन त्याप्रमाणे करता येतं की पाऊस संपला आणि पाऊस जर पाणी वाढला नदी पात्रात ते आपण ते सगळे बंदच करून टाकणार.
दॅट कोऑर्डिनेशन जे आहे ते सगळे पूरग्रस्तांसाठी निवारक शेडची काही व्यवस्था केलेली आहे का आपल्या जसं मागच्या वर्षी पण आपण केले होते की ज्या ज्या एरियात पाणी साचतो समजा नंदिनी नदीकडे जातो पाणी कपिलाकडे येतो किंवा हे असं, तिथे तिथे आपले काही समाज मंदिर असतात, तिथे आपले काही शाळा असतात, तर त्या ठिकाणी आपण व्यवस्था करतोच नेहमीची, त्या तशी व्यवस्था यावेळेस पण आपण करतो. थँक्यू. मॅडम 2 प्रश्न आहे. एक तर त्र्यंबकेश्वर मंदिर आणि सप्तशृंगी मंदिर हे जिल्हाधिकाऱ्यांनी बंद ठेवण्याचे आदेश दिले. आपल्या गोदाकाठी अनेक मंदिरं आहेत, त्याबाबत काय निर्णय घेतोय आणि जे सकाळी धार्मिक विधी पार पडतात त्याबाबत काय? ते मी आता तेच सांगितलंय की उद्या पोलीस सोबत तो झालाय सगळं प्लॅनिंग. आपण आपल्याकडे काय असतो की आपण फ्लो थोडा मॉनिटर करू शकतो. तर आता इरिगेशन डिपार्टमेंटशी पण बोलणं झाला, तर आजपर्यंतची स्थिती अशी आहे की गंगापूर डॅम वरून ते पाणी सोडणार नाही. त्यांनी आज गौतमी पासून गंगापूरमध्ये पाणी सोडलं आहे 500 MCFTचा, परंतु त्याच्या पुढे अजून ते सोडणार नाही. बाकी आपण ते दर 6 तासाने तो आपण मॉनिटर करतो आणि तो पाणी यायला पण आपल्याकडे 3 तास लागतात. तर त्यामुळे आपल्याकडे तेवढा पिरियड आहे की आपण इमिजिएटली तसा ऍक्शन घेऊन तिथे बंद करू शकतो. मॅडम अडचण अशी आहे की नाशिक शहरात त्या तुलत लागू नाशिक शहरात जे पाणी पडतं ते गोदावरीला येतं, त्याच्यातून पण पूर येतो. गंगापूर मधलं पाणी आलं तरच पूर येतो अशी परिस्थिती नाहीये. इथल्या परिसरात जरी पाणी पडलं तरी पूर येतो. आणि तुम्ही म्हणताय की नागरिकांना आपण उद्या कळवू, जे दशक्रिया विधीसाठी येणारे जे लोक आहेत ते फक्त नाशिकचेच नाही तर मी पूर्ण ऑलरेडी भारतातून ते येतात. सांगितलं आहे की नदी काठचे जे भाग आहे तिथे आपण ऑलरेडी नाही म्हणालेले आहे की नाही जायचे. पोलीस सोबत पण ते कोऑर्डिनेशन झालं आहे. पोलिसनी पण ते स्पॉट्स आयडेंटिफाय करून ते बंद करणार. तर तो फायनल आहे की ते नाही जायचे. आता तुम्ही म्हणताय की दशक्रिया नाही करायची, तर मी नाही आहे दशक्रिया बंद करणारे कोणी. आता ते तर आपल्याला कळेलच की काय होऊ शकणार की नाही होऊ शकणार, तेवढाच विषय. महानगरपालिकेची लोकसंख्या पाहता आपल्याकडे मनुष्यबळ कमी आहे, याला कसं टॅकल करणार? नाही, आपण आता काय केलेलं आहे सगळं मटेरियल मॅन पॉवर सप्लायचे कॉन्ट्रॅक्च्युअल आपण टेंडर घेतलेच होते. उपाययोजना केली का महापालिका? हा केलेली आहे. चलो थँक्यू.